नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव भांबर स्वागत करतो आपले माहिती बाजार भावाची या कार्यक्रमामध्ये। आज दिनांक 29/12/2023 बाजारभाव आपण बघणार आहोत। पिंपळगाव बाजार समितीमधील लाल कांद्यासाठी आज कमीत कमी 900 रुपये ते जास्तीत जास्त 2001 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। सरासरी लाल कांद्याचा बाजारभाव 1650 रुपये इतका भेटलेला आहे। त्याचप्रमाणे लाल गोल्टीला कमीत कमी 300 रुपये ते जास्तीत जास्त 1126 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। सरासरी लाल कांद्याच्या गोल्टीचा बाजारभाव 650 रुपये इतका पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे। याच पद्धतीने चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 860 रुपये तर जास्तीत जास्त 1700 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। सरासरी 1500 रुपये इतका बाजारभाव लाल कांद्यासाठी भेटलेला आहे। लाल गोल्टीसाठी 200 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 1441 रुपये बाजारभाव भेटला। सरासरी लाल गोल्टीसाठी 700 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। हा कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी। तसेच उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1995 रुपये तर जास्तीत जास्त 1550 रुपये इतका दर हा कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी उन्हाळ कांद्याला भेटलेला आहे। याच पद्धतीने आपण बघितलं तर टोमॅटो पिकासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 5335 कॅरेटांची आवक आज आलेली होती आणि टोमॅटो पिकाचा कमीत कमी भाव 81 रुपये तर जास्तीत जास्त 451 रुपये कॅरेट इतका भाव भेटलेला आहे। सरासरी 250 रुपये कॅरेट हा टोमॅटोचा भाव आज भेटलेला आहे टोमॅटोसाठी। त्याच पद्धतीने सोयाबीन पिकाचे बाजारभाव बघू आपण। सोयाबीन पिकाला पालखेड बाजार समितीमध्ये म्हणजे पिंपळगाव बाजार समितीच्या उपबाजार पालखेडमध्ये कमीत कमी 3885 रुपये तर जास्तीत जास्त 4835 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। मका पिकासाठी कमीत कमी 1955 रुपये ते जास्तीत जास्त 2235 रुपये। गहू पिकासाठी कमीत कमी 2401 रुपये तर जास्तीत जास्त 2801 रुपये। तसेच मुंगासाठी कमीत कमी 5500 रुपये ते जास्तीत जास्त 5500 रुपये। सरासरी 5500 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। याच पद्धतीने चांदवडमध्ये मका पिकासाठी 2066 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 2200 रुपये इतका बाजारभाव भेटलेला आहे। सोयाबीन पिकासाठी कमीत कमी 4111 रुपये तर जास्तीत जास्त 4501 रुपये इतका बाजारभाव हा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे। यानंतर आपण चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सकाळच्या सत्रातील भाजीपाल्याचा बाजारभाव बघणार आहोत। यामध्ये मिरची पिकासाठी सरासरी 30 रुपये किलो बाजारभाव भेटलेला आहे। टोमॅटोसाठी सरासरी 250 रुपये कॅरेट, वांगे सरासरी 550 रुपये कॅरेट, फ्लॉवर सरासरी 28 रुपये किलो, भेंडी सरासरी 57 रुपये किलो, गवार सरासरी 100 रुपये किलो, काकडी सरासरी 235 रुपये कॅरेट, गिलके सरासरी 350 रुपये कॅरेट, वाल सरासरी 33 रुपये किलो, दोडके सरासरी 525 रुपये कॅरेट, धनिया सरासरी 1500 रुपये शेकडा, मेथी सरासरी 1200 रुपये शेकडा, कोबी सरासरी 10 रुपये किलो, घेवडा सरासरी 30 रुपये किलो, कांदापात सरासरी 1100 रुपये शेकडा, शेवगा सरासरी 60 रुपये किलो, भोपळा सरासरी 100 रुपये कॅरेट, सिमला सरासरी 450 रुपये कॅरेट। हे बाजारभाव चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला या पिकांचे होते। शेतकरी मित्रांनो, याच पद्धतीने दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आपण प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून दररोजचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचतील। प्रबंधभूमीसाठी मी वैभव भांबर चांदवड तसेच माहिती संकलनासाठी योगेश शिंदे।